हॅलो नमस्कार। देवी उपासनेतील अत्यंत महत्त्वाचा मंत्र मानला जातो तो म्हणजे नवार्णव मंत्र। पण या मंत्राचा खरा अर्थ काय आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या प्रत्येक बीजाक्षरात कोणते आध्यात्मिक रहस्य दडले आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सोप्या भाषेत अर्थ आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो तुमच्या स्क्रीनवर शो होईल। ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा। आता आपण बघणार आहोत नवार्णव मंत्राचा गूढार्थ। माता भगवती जगज्जननी आहे, दुर्गा आहे। मातेच्या साधनेत नवार्णव मंत्राला महामंत्राचे स्थान आहे। नवार्णव म्हणजे 9 अक्षरांचा मंत्र। या मंत्रांमध्ये नवग्रहांचा नियंत्रित करण्याची शक्ती आहे। हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा व स्तोत्रांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो। भगवती दुर्गेचे प्रामुख्याने 3 रूपे आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अतिप्रभावी असा बीजमंत्र आहे। त्याचबरोबर मातेच्या 9 रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते। 9 अक्षरांच्या या अतिअद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या 9 शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे। ए महासरस्वतीचा बीजमंत्र, ह्री महालक्ष्मीचा बीजमंत्र आणि क्ली महाकालीचा बीजमंत्र आहे। याचबरोबर नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे प्रथम शैलपुत्रीचं, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुर्कम, पंचम स्कंदमातेती, षष्ठ कात्यायनीतीच, सप्तम कालरात्रीती, महागौरीती चाष्टमम, नवम सिद्धिदात्रीचं, नवदुर्गा प्रकीर्तिता, उत्कान्नेताती नामानी ब्रह्म नैव महात्मना। म्हणजे बघा, ए प्रथम शैलपुत्री सूर्य, ह्री द्वितीय ब्रह्मचारिणी चंद्र, क्ली तृतीय चंद्रघंटा मंगळ, सा चतुर्थ कुष्मांडा बुध, मू पंचम स्कंद माता बृहस्पती, डा षष्ठ कात्यायनी शुक्र, यौ सप्तम कालरात्री म्हणजे शनी, वी अष्टम महागौरी राहू आणि चे नवम सिद्धिदात्री म्हणजे केतू। हे झाले नवग्रह। आता बघा, नवार्णव मंत्राचे प्रथम बीज ए पासून म्हणजे दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते, ज्यात सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। दुसरं म्हणजे नवार्णव मंत्राचे द्वितीय बीज ह्री पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते, ज्यात चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे तृतीय बीज क्ली पासून दुर्गा देवीच्या तृतीय शक्ती माता चंद्रघंटाची उपासना केली जाते, ज्यात मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे चतुर्थ बीज चा पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते, ज्यात बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे पंचम बीज मू पासून दुर्गा देवीच्या पंचम शक्ती माता स्कंद माताची उपासना केली जाते, ज्यात बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे षष्ठ बीज डा पासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती माता कात्यायनीची उपासना केली जाते, ज्यात शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे सप्तम बीज ए पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना केली जाते, ज्यात शनी ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे अष्टम बीज वी पासून दुर्गा देवीच्या अष्टम शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते, ज्यात राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। नवार्णव मंत्राचे नवम बीज चे पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती माता सिद्धिदात्रीची उपासना केली जाते, ज्यात केतू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे। या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समावित आहे,
ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही. या मंत्रात हजारो गायत्री मंत्रांची ऊर्जा समाहित आहे. हा मंत्र मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन तथा उच्चाटन आदी क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुच ग्रह चक्रांचा नाशक आहे. पहिला म्हणजे मारण. क्रोध, मद, लोभ आदीचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या जपाने शत्रू पक्षाची शक्ती क्षीण केली जाते. दुसरं म्हणजे मोहन. आपल्या इष्टमाता भगवतीला प्रसन्न करणे. तिसरं म्हणजे वशीकरण. या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते. आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो. चौथं म्हणजे स्तंभन. या मंत्राने माध्यमाने आपल्या इंद्रियांच्या विषय विकारांना थांबवले जाऊ शकते. पाचवा उच्चाटन. या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदी त्याग करून साधक मोक्षप्राप्तीसाठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगतापासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते. या महामंत्राच्या जपात उपयुक्त भाव साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्यात पर्यंत राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भावक्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी या महामंत्राचा लाभ पूर्ण पात्रता प्राप्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जाऊ शकतो. या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थसिद्धी मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणीसारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो तेवढा तो प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णतः प्राप्त करू शकतो. तुम्ही कधी आई भगवतीची सेवा करताना नवार्णव मंत्रच म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याचा जप करता की करत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नवार्णव मंत्राचा अर्थ समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.